आपण पीठ खालून घेतल्यात. ह्यात आपण काय टाकले, जिरी, लसूण, ओवा आणि कोथिंबीर आणि मिरची ह्याचं वाटण केलं आहे. आणि हे बेसन पीठ घेतले घरच्या डाळीचं. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपण ह्याच्यात. आता हे बाजूला ठेवू. अशी गावरान पानं घेतल्यात आळूची. आता हे बघू शकता, असं घ्यायचं पान. तुम्हाला दाखवते. असं लावून घ्यायचं छान. अशा ना आपल्याला ना उकडून वड्या करायच्या आहेत. तुम्हाला दाखवा म्हणलं आता मस्त रेसिपी एक. खूप छान लागतात अशा आळूच्या वड्या. तुम्ही पण करून बघा. आता हे असं पाणी ठेवलं का नाही, आता काय करायचं बा, एक आता हे असं ठेवलं का नाही, एक असं ठेवायचं, हे असं ठेवायचं असं. ही बाजू इथं अशी, हे असं लावून घ्यायचं पीठ. 4 पानं लावून घ्यायच्यात आपल्याला. हे छान असं बघू शकता. लय पातळ पीठ नाही करायचं, मध्यमच करायचं असं. आता हे ठेवलं का नाही असं. आता दुसरं काय करायचं आपल्याला, हे असं मांडून घ्यायचं आहे असं. आता ह्याला पण असं लावून घेऊ. आता गावरान पाने चांगली आळूची बघू शकता. मस्त चौकून लावायचं. आज की आता पाणी आपल्याला आहे ना लावून घ्यायचं त्या. आता हे ह्या साईडने एक उलटं एक सुईचं करायचं. एक त्या साईडने एक ह्या साईडने. आणि ह्यात ना तीळ पण टाकले, तुम्हाला सांगायचं राहून गेलं. आता हे आपल्याला चांगलं ह्याची घडी घालायची. आता हे बघू शकता. एक असं करायचं, असं लावून घ्यायचं. नंतर ही साईड अशी करायची, त्याला पण थोडंसं लावून घ्यायचं पीठ. आणि असं घ्यायचं पोट असं, म्हणजे चांगला आपला रोल बनतो ह्याचा एकदम असा. बघू शकता मस्त रोल झाला आहे. हे बघू शकता मस्त आपले रोल झालेत. आता झाकून ठेवायचं. आता हे एक मस्त. आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 20 ते 25 मिनटं झाकून ठेवायचं. बघू शकता एकदम असं थंड झाल्यात आपल्या वड्या. अशा मग एकदम परफेक्ट शिजले. तर आता आपल्याला ह्या ना रोल कट करायचे. आता गोल गोल चकते ह्याच्या. आता हे बघू शकता अशी वडी आता आपल्याला अशी कट करायची. बघू शकता एकदम अशी एकदम मस्त वडी निघली. बघू शकता सगळ्या अशा कट करून घेऊ. आता आपण चांगल्या थंड होऊन द्यायच्या आणि मग कट करायच्या सगळ्या अशा एकदम मस्त मस्त. दाखव की जरा ते काय धावती तिकडे नको घेतली थोडी जवळ असं मस्त. आता आपल्याला तळायच्या वड्या आता सगळ्या कट करून. ती पण आपण रोल कट करू. ह्यात ना चिंचेचा कोळ पण टाकलाय. चिंच भिजत घालून चिंच अशी आपण भिजत घालायची, त्याचा कोळ करून टाकायचा. त्यामुळं आंबट तिखट अशी वडी लागते. करून झाल्या आता वड्या. इथं मस्त तेल गरम करायची. लोखंडाची कढई आता बघू शकता मस्त गरम झाली. आता आपल्याला ह्यात ना सोडून घ्यायच्या अशा वड्या. मस्त खरपूस खरपूस छान तळायचे बघा आपल्याला. बारीक गॅस करून तळून घ्यायच्या. मस्त आपण खरपूस तळायचे आता. मस्त तळून घ्यायचं आपण काढून. बघू शकता आपली वडी एकदम मस्त झालं. ते मस्त कुरकुरीत अशी आळूची वडी झालेली बघू शकता. एकदम क्रिस्पी अशी आळूची वडी झाली. आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. अशीच नवीन व्हिडिओ बघत राहा.